आपल्याला कसले टेन्शन घ्यायची गरज नाही। आबा आमदार झाले म्हणजे आपलं कुणाचंही कुठलंही काम आणणार नाही। आपल्या घरातला माणूस आमदार आहे, हक्काचा आमदार आहे। त्यामुळं इथून पुढे आपल्या ग्रुपचं कुठलंच काम आणणार नाही। कुणाच्या कसली अडचणी असल्या काय असलं मला सांगितलं काय, आबांना सांगितलं काय, 5 मिनिटात ती कामं होणार आहेत। आणि आबांचं कष्ट, आबाने आतापर्यंत केलेलं काम, आज आबाने जी काम उभं केलं होतं त्या कामाची पोचपावती आबांना दिले। माढा मतदारसंघातल्या माढा तालुक्यातली लोक असतील, पंढरपूर तालुक्यातल्या 42 गावातली लोक असतील, माळशिरस तालुक्यातल्या 16-18 गावची लोक असतील, तिन्ही तालुक्याच्या लोकांनी आबाला आशीर्वाद दिला आणि प्रचंड मताने या ठिकाणी निवडून आणलेला आहे। त्यामुळं एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजून त्या लोकांचे तिन्ही तालुक्यातल्या मतदारांचे आपण या ठिकाणी आभार मानतोय। मी निवडणूक लढवली, निवडणुकीत जय पराजय अपयश आलं, निवडणुकीत काय झालं काय नाही अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे, पंढरपूरला माहित आहे। पंढरपूरच्या हजारोच्या संख्येने लोकांनी आपल्याला मतदान केलं होतं, पण पंढरपूर मतदारसंघात भाजपने रेडीचा डाव खेळलाय, लक्षात आलं का? आणि अख्ख्या महाराष्ट्रात ते सिद्ध झालंय। त्यामुळे मी काही नाराज नाही, कारण कसं आहे की जर मला तुम्ही लोकांनी मतदानच केलं नसतं तर आता तुम्ही आलाच नसता, बरोबर आहे का नाही? त्यामुळं आपल्याला सगळ्या लोकांनी मतदान केले आणि सगळ्या आनंदाची गोष्ट काय की सगळ्याला माहित आहे आबा आणि बापू एक आहे, बरोबर आहे का नाही? अख्ख्या तालुक्याला अख्ख्या जिल्ह्याला माहित आहे, मग आबा आमदार म्हणजे मीच आमदार आहे। त्यामुळं आपल्याला यापुढे सुद्धा एकदम जोरात आणि ताकदीनं काम करायचं आहे। सगळ्यांनी यापुढं आबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे। जनतेच्या काय अशा अपेक्षा असतील, कामं असतील, कधी आता बघा या ठिकाणी दत्ताचे राजपूत आहेत, भारतीय जनता पार्टीचं पद असताना देखील त्यांनी आपल्या प्रेमाखातीर आज आपल्यावर ते आले, आपल्यावर काम करतात। असे अनेक असंख्य लोक जुळणार आहेत। त्यामुळे आपल्याला टेन्शन घेण्यासारखंच काहीच काम नाही। या ठिकाणी तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं आभार मानतो। आणि आपल्या घरातला आमदार झालाय म्हणून प्रचंड मोठ्या जल्लोषात आपण या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करायला उपस्थित राहिलात। पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि